जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या हरिपाठ सेवेमध्ये आपला 27वा अभंग चालू आहे. या अभंगाचे 6 चरण आहेत. त्यापैकी 3 चरण आपण काल पाहिले. माऊली भगवंताचं सुख घेण्यासाठी आपल्याला कसा बोध करत आहेत, आपण कसे रिकामे असतो, किंवा हा व्यवहार संसार कसा लटका आहे, आपली येरझार कशी उगाचच वाया चालू आहे. हे बघत असताना आपण हेही पाहिलं की नाम मंत्र आणि जप कसा आहे, पाप जातं म्हणजे नक्की काय होतं, आणि संकल्प आणि निश्चय साधनेत कसा आवश्यक आहे. आज 4थ्या चरणापासून निरूपणाला सुरुवात करूया. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. माऊली आपल्याला साधनेमध्ये खूप खोल नेऊन आता उपदेश करत आहेत. निज म्हणजे आपलं निजत्व बरं का. आपल्या आत्मस्वरूपाला निज अशी संज्ञा वापरली जाते. निज म्हणजे माझे. माझे जर काही असेल तर ते आत्मस्वरूप आहे. अशा अंगाने निज हा शब्द इथं आहे. माऊली खरं नुसता निज हा शब्द इथं वापरत नाहीत. ते म्हणतात निजवृत्ती, आणि पुढे असं म्हणतात की काढी, म्हणजे वृत्तीला काढण्यासाठी सांगतायत आणि वृत्तीचा संबंध निजाशी जोडतायत. जेव्हा आपण 26व्या अभंगाचं निरूपण पाहत होतो तेव्हा वृत्ती हा विषय सविस्तर आलेला आहे. त्यात पण हाच क्रम सांगितलाय पहा. आपल्या आत्मस्वरूपावरती असा एक तरंग निर्माण होतो की जिथे कुठलाही शब्द, अक्षर किंवा भाषा असत नाही. जीवाला असलेला संस्कार जेव्हा तिथे पोचतो तेव्हा तिथे भाषेचा संबंध येतो, आणि मग तोच तरंग विचार रूपाने प्रगट होतो. हा विषय बघत असताना आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहिली होती की आपल्याला माहीत नाही अशा भाषेत आपला विचार असत नाही. त्याचे कारण हेच आहे की जीवाचा संस्कार त्या तरंगावरती होतो. हा जो आत्मस्वरूपावर उमटलेला तरंग आहे त्याला वृत्ती म्हणतात, असं आपण तेव्हा पाहिलं होतं. माऊली सांगतायत निज वृत्ती काढी, म्हणजे क्रम पण पहा. निजा आधी आहे, मग वृत्ती आहे, आणि मग माऊली सांगतायत की ती काढा. म्हणजेच निजत्वावरतीच ती वृत्ती निर्माण होते आणि ती काढायला माऊली सांगतायत. वृत्ती काढा याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जिथून ती उत्पन्न झाली तिथे मुरवून टाका, जिरवून टाका, तरच त्याचा अंत आहे. अन्यथा तिथे जर ती मुरली नाही तर नंतर तिला भाषेचं स्वरूप येणार आहे आणि विचार म्हणून ते आपल्या मनःपटलावरती येणार आहे. हे काहीही घडू नये यासाठी माऊली सांगतायत की ती जिथे उमटते, जिथे प्रगट होते, तिथेच तिला जिरवून टाका, निजवृत्ती काढी. कारण हे प्रगट होणं हीच मुळात माया आहे. असं पहा, माया म्हणजे काय तर देहभावाने जे जे काही भासते ते माया. भासते हा शब्द मुद्दामून वापरलाय बरं का. देहभाव हा लटका म्हणजे मिथ्या आहे, म्हणून भासते असा शब्द. तो सत्य असता तर वस्तुस्थितीच आहे असं मी म्हटलं असतं. पण देहभावामुळे विश्वाचा भास निर्माण झालेला आहे. हा जो भास आहे त्याला माया अशी संज्ञा आहे. माऊली म्हणतात की इथंपर्यंत तू गाडी येऊच देऊ नको, म्हणजे वृत्तीला वरती उठूच देऊ नको, म्हणजे पुढे तुझा मायेमध्ये प्रवेशच होणार नाही. असं पहा, जर कानच नसतील, कान म्हणजे ऐकण्याची क्षमताच जर नसेल, तर कितीही आणि कसाही आवाज करा त्या व्यक्तीला काहीही ऐकू येत नाही. त्या व्यक्तीसाठी कर्कशपणा किंवा सुमधुर संगीत याचा काहीही अर्थ असत नाही. तसंच प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत आहे. म्हणजेच आपल्या वृत्ती जर उमटल्याच नाहीत
तर मायेचा पाश बांधू शकत नाही. अर्थातच ही खोलवरची साधना आहे. माऊली इथे खोलात जाऊनच सांगतायत, आत्मस्वरूपावरती वृत्तीचा तरंग उठतो तिथे सावध राहा आणि तो तिथल्या तिथे जिरवून टाक. त्याचं विचारात रूपांतर होण्याची वाट बघूच नको, असं माऊली सांगतायत. प्रश्न असा उपस्थित होतो की हा तरंग मग येतो तरी का? तर हा तरंग येतो त्रिगुणांमुळं. साधक त्रिगुणात असल्यामुळे या घटना घडतात. पण जर वृत्ती आत्मस्वरूपामध्ये जिरवली तर त्याचबरोबर त्रिगुणांचाही नाश होतो आणि मग त्रिगुणातीत असलेले आत्मस्वरूप प्रत्ययाला येते. ही जी सगळी प्रक्रिया आहे याला माऊली सर्व माया तोडी असे शब्द वापरतात. आणखीन थोडक्यात सांगायचं तर गाडीची चाल बंद करायची म्हणून गाडीची चाकच काढून टाकणे, त्याच्यामध्ये इंधनच न घालणे असे उपाय करायचे. मग गाडी कशी चालणार? म्हणजे मन आवरता येत नाही आहे ना, चंचल आहे ना. मग ते चालते कशामुळे? विचारांमुळे. तर विचारच उठू द्यायचे नाहीत. मग ते उठतात कुठे? वृत्तीपाशी. तर मग वृत्तीलाच जिरवा, असं माऊली सांगत आहेत. हे ऐकताना वाटतं की असं कसं होईल? असं लक्षात येईल, विचारांच्या आधीची स्थितीही कळेल. तर हो, ही कळते. जो सावधपणे अंतर्मुख होतो, साधनेमध्ये मुरत जातो, त्याच्या हे लक्षात येतं. कारण अर्थातच त्याचे प्रयत्न आणि सद्गुरुकृपा या दोन्ही गोष्टींचं पाठबळ तिथे असतं. माऊली जे म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, ते इथं पटतं पहा. ऐकताना असं वाटतं की हे सोपं आहे, पण बसलं डोळे मिटून की लक्षात येतं की हे धरता धरवत नाही. मन, विचार, मग त्याच्या आणखीन खोल जाणे, निर्विचारावस्थेतून वृत्तींच्या बुडाशी जाणे, हे वाटतं तितकं सोपं नाही. चंचल पाऱ्याला धरणं जसं कठीण तसंच हे आहे. आपल्या आत तरंग उमटून नंतर त्याचं विचारात रूपांतर होणं, वृत्ती इंद्रियांकडे असं धावत जाणं, हे इतकं वेगाने घडतं की ते आपल्या लक्षात येत नाही. कारण सर्वसामान्यतः आपण अंतरामध्ये सावध असत नाही. सावधानतेचं एक उदाहरण सांगतो. समजा अशी कुठली एखादी घटना घडली की ज्यामुळे आपल्याला राग येतो. आता ही घटना बऱ्याचदा घडलेली आहे असं गृहीत धरूया. दरवेळी आपण रागावतोय. पण जर साधक अंतर्मुखतेचा अभ्यास करत असेल तर आता कधीकधी त्याला असं होतं की राग येत असताना त्याच्या लक्षात येतं की आपल्या वृत्ती चंचल होत आहेत, आपल्याला राग येतोय, संताप येतोय. हे त्याचं त्यालाच कळतं आणि मग तो स्वतःची समजूत घालायला लागतो की नाही, मी रागावणार नाही, मी शांतच राहीन. हे जसं घडतं तसंच ध्यानाच्या, नामस्मरणाच्या अभ्यासामध्ये साधक हळूहळू अंतरंगामध्ये सावध व्हायला लागतो. त्याला त्याचे विकार दिसायला लागतात. जणू खिडकीतून एखादं दृश्य पाहावं तसं मग त्याचं मन, त्यातले विचार, विकार हे त्याला वेगळेपणाने दिसायला लागतात आणि मग त्यापासून अलिप्त राहण्याची तो कला शिकायला लागतो. पण असं जर केलं नाही किंवा घडलं नाही आणि वृत्ती मोकाट सुटल्या तर मग त्या इंद्रियांना घेऊन विषयांकडे धावत सुटतात. आणि हेच माऊली पुढे सांगतात की इंद्रिया सवडी लपू नको. म्हणजे इंद्रियांच्या मागे राहून तू आता काम नको करू. तू मुळात कोण आहेस ते ओळख. तू इंद्रियांचा स्वामी आहेस, इंद्रिय तुझे स्वामी नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे लपायच्या ऐवजी तू तुझ्या आत्मस्वरूपापाशी ये. तू अशा अवस्थेमध्ये ये की तू इंद्रियांवर सत्ता गाजवशील. आणि असं जर केलंस तर तुला साधनेमध्ये खोल शिरता येईल. असं पहा, माझी खूप इच्छा आहे उद्या पहाटे ध्यानाला बसायची, पण माझा आळस आणि माझं मन आडवं येतच. आणि आळस आणि मन तरी कुठे आलं? इंद्रियांमधूनच प्रतिबिंबित झालं ना. त्यामुळे जोपर्यंत आपण इंद्रियांवर सत्ता गाजवायला शिकत नाही तोपर्यंत आपली ही अडवणूक थांबणार नाही. इंद्रिये
कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपली अडवणूक करणारच. आपण ध्यानाला बसलेलो असतो आणि अचानक रस्त्यातून काहीतरी जाण्याचा आवाज येतो. आता बसलोय ना ध्यानाला, पण नाही. कान हे इंद्रिय म्हणावं तसं बंद करता येत नाही. डोळे एक वेळ बंद होतील, पण कान उघडे असतात. आलेल्या आवाजाच्या दिशेने लगेच आपलं चिंतन चालू होतं. कोण गेला असेल, का गेला असेल, कुठली गाडी असेल, कार असेल की बाईक असेल, वगैरे वगैरे. हे जे आपलं सुरू आहे यालाच इंद्रियांच्या मागं लपणं म्हणतात. असं पहा, लहान मुलांना आपण लपंडाव खेळताना पाहिलंय ना. लहान मुलं लपतात बघा, तेव्हा जो लपणारा आहे त्याचा देह पूर्णपणे झाकून जाईल अशा त्याच्या देहापेक्षा मोठ्या वस्तूच्या मागे तो लपतो किंवा खाली जाऊन लपतो. म्हणजेच ज्या वस्तूचा त्याने लपायला आधार घेतला त्याला त्याने आपल्यापेक्षा श्रेष्ठत्व दिले. म्हणूनच इथं माऊली म्हणतायत की इंद्रियांना तू तुझ्यापेक्षा श्रेष्ठत्व देऊ नको, म्हणजेच त्यांच्या मागे लपू नकोस. इंद्रियांवर स्वामित्व गाजव. आणि हे स्वामित्व गाजवायला अर्थातच विवेक लागतो, वैराग्याचा अभ्यास लागतो. नुसताच विवेक असून चालत नाही आणि नुसतंच वैराग्य असूनही चालत नाही. या दोघांचाही अभ्यास साधकाने जपावा लागतो. यासाठीची एक युक्ती आहे जी माऊली पुढच्या ओळीत सांगतात. तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. म्हणजे आपल्या इंद्रियांना वळण लाव असं ते सांगतात. इंद्रिय जर मोकाट सोडली तर ती शिस्तीत राहत नाहीत, आणि शिस्तीत जर ती राहिली नाहीत तर ती कधी आपल्याला फरफटत नेतील याचा भरवसा नाही. शिस्त ही हवीच. आजकालच्या उदाहरणावरून तुम्हाला सांगतो की आपलं लक्ष मोबाईलमध्ये असतं. किती वेळ आपण मोबाईलची स्क्रीन पाहतोय याची शिस्त जर आपण लावली नाही तर डोळे अक्षरशः फरफटत नेतात आपल्याला. आपलं भानच हरपतं की आपण किती तास मोबाईल पाहत आहे. इंद्रियांना आपण स्वामित्वानं वागवायचं आहे, आणि त्यासाठी म्हणूनच माऊली इथं युक्ती सांगतात की त्यांना असं मोकाट सोडू नको. त्यांना एकतर शिस्त लाव किंवा त्यांना नेम घालून ठेव. जेव्हा ते म्हणतात तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, त्यावेळी ते हेच सांगतात की तुझ्या इंद्रियांमार्फत तू तीर्थाच्या ठिकाणी, आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी, किंवा सद्गुरू देहात नसतील तर त्यांची समाधी असते, किंवा त्यांचे घर असते, किंवा आपल्या आवडत्या देवतेचे मंदिर असते, अशा ठिकाणी तू तुझा भाव धर. भाव धरला की मनाला तिथे लावले. मन हे इंद्रिय झाले. मन तिथे गेले की मग हळूहळू आपण देहानेही तिथे जातो. गोंदवल्यात जातो. महाराजांचं, रामाचं, गोपाळकृष्णाचं दर्शन घेतो. तिथे काही सेवा करतो. तिथे प्रसाद ग्रहण करतो. अंगारा लावतो. तीर्थ घेतो. थोडा वेळ समाधी मंडपात बसून, नाहीतर समोर झाडाच्या कट्ट्यावरती बसून नामस्मरण करतो. थोडं ध्यान करतो. एकूण काय, आपण मनाने जर गोंदवल्यात भाव धरला तर बाकीची जी इंद्रिये आहेत ती आपोआपच मनाच्या मागे तिथे येतात आणि हळूहळू शिस्तीला लागतात. असं घडायला लागलं की नंतर इंद्रियांवरती स्वामित्व गाजवणं हे साधकाच्या आवाक्यात येतं. अन्यथा इंद्रिये आपल्या ताब्यात राहतील असं साधकाला कधी स्वप्नातही वाटलेलं नसतं. पण महाराजांच्या कृपेनं हळूहळू त्याला हे समजायला लागतं की अरे, आपण ठरवलं तर आपण चिडणार नाही असं होऊ शकतं. आपण जर ठरवलं तर आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण संयम ठेवू शकतो. आळसही आपला दूर जातोय जर आपण निश्चय केला तर. हे हळूहळू त्याला उमगतं आणि मग अंतरंगामध्ये तो साधनेत स्थिर व्हायला लागतो. त्याची बाहेरची म्हणजे मनाची भरकट हळूहळू कमी व्हायला लागते. ती जशी जशी कमी व्हायला लागते तसं त्याला साधनेमध्ये शांतीचा अनुभव यायला लागतो. मन, विचार शांत होत आहेत हे त्याला जाणवायला लागतं. आणि मग माऊली जे आधी म्हणत होते, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी,
या साधनेच्या अवस्थेपर्यंत तो हळूहळू जायला लागतो. आणि असं दीर्घकाळ साधन केलं की पुढे आत्मसाक्षात्कार ठरलेलाच आहे. अध्यात्म हे बोलघेवडं शास्त्र नाही, ते अत्यंत तर्कशुद्ध असं विज्ञान आहे. त्याला प्रमाणे आहेत, ते जगलेले लोक आहेत, संत महात्मे आहेत. आत्मसाक्षात्कार ही कल्पना नाही आहे, तो प्रत्यक्ष अनुभव आहे. अर्थातच माऊलींनी तो घेतलेला आहे, पण अनुभव घेऊन नुसते ते थांबले नाहीत. त्यांनी तो अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने हरिपाठात सांगितला आहे की साधन काय आहे, आपण काय करत असतो, आपलं कुठे चुकतं, कसं मन असतं, कशी इंद्रिये असतात, आपली धाव कुठे आहे आणि आपल्याला जायचे कुठे आहे. हे सगळे ज्ञान माऊली आपल्यापुढे मांडतात, पण मांडूनही नंतर त्याचं श्रेय ते घेत नाहीत. ते श्रेय आपल्या सद्गुरूंना ते देतात. माऊली इथे म्हणतायत, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. हे जे काही ज्ञान अध्यात्माचं मी बोललो ते माझं नाही, सद्गुरू निवृत्तीनाथांचं आहे, हे निक्षून माऊली सांगतात. ते सांगताना माऊली म्हणतात, ज्ञानदेवांसाठी म्हणजे माझ्यासाठी हेच प्रमाण आहे. आपल्या सद्गुरूंचंच ज्ञान शिष्याला प्रमाण असावं, हे त्याच्या एकविध सद्गुरू भक्तीचं लक्षण असतं. जसं पतिव्रतेला फक्त आपला पती हा एकच पुरुष माहीत असतो, जसं मीरेला भगवान श्रीकृष्ण हे एकमेव पुरुष होते, तसंच माऊलींचं सद्गुरू निवृत्तीनाथांप्रती आहे. ते म्हणतात, मला प्रमाण जर काही असेल तर माझे सद्गुरू आहेत आणि त्यांचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान ज्याच्यात गुंफलेलं आहे तो हरिपाठ कसा आहे हे सांगताना माऊली म्हणतात, समाधी आणि संजीवन असा तो आहे. समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये कधीही बदल होत नाही, अशी चिरकाळ राहणारी कालातीत अवस्था. माऊली म्हणतात, असाच हरिपाठ आहे जो कायमचा आहे, आणि नुसता कायमचा नाही आहे तर त्यात तुम्हाला कायम करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजेच समाधी अवस्थेपर्यंत नेण्याचं सामर्थ्य हरिपाठामध्ये आहे. माऊली म्हणतात, तो संजीवनही आहे, कारण आत्मस्वरूपाकडे जाणे हीच खरी संजीवनी आहे. अन्यथा देहबुद्धी हे केवळ मरणच आहे. माऊली म्हणतात, समाधी अवस्थेमध्ये नेणारी, भगवंताला भेटवणारी, भगवंतच करणारी हरिपाठ ही संजीवनी आहे. इथे 27व्या अभंगाचे निरूपण समाप्त होते. पुढे आपण 28व्या अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.